एक संक्रांत फसली तर फसली, लगेच हातपाय काढून घेऊ नकोस. आपला पुढचा प्लॅन ना एकदम फुल प्रूफ आहे. कोणत्या क्षणी काय बोलायचं हे समजा कळलंय ना तुला? चल चल चल, एक सेकंड. सही सही, ऑल द बेस्ट. चल 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 चल. तू कधी आलीस मुंबईत? अरे अरे, करते मी तुला नंतर. सगळंच मनाविरुद्ध होतंय ना तुझ्या. अमोक्षी लग्न, आज झालेलं हळदी कुंकू, आणि तुझ्या काळूबाईच्या मंदिराच्या जागी आम्ही बांधणारा रिसॉर्ट. मी तुला जेन्युइनली रिक्वेस्ट करते से, आई काळूबाईला या विषयात आणू नकोस. आणि काळूबाईचं देऊळ नाहीसं करण्याची ताकद कुणामध्येच नाहीये. आणि तसंही इतर जागा आहेत की मावळखेडमध्ये. त्यामुळे देवळाच्या जागेचा हट्ट सोडून टाका प्लीज. माझ्या प्रोफेशनल डिसिजन मध्ये इंटरफेअर नाही करायचा. आणि तसंही काळूबाईला इथे कुणीच मानत नाही. दादासाहेब नाहीत, भाऊसाहेब नाही, मी नाही, आणि अमोघही. त्यामुळे तुझ्या भावनांचा विचार करून आम्ही आमच्या रिसॉर्टचा प्लॅन ड्रॉप करू असं जर तुला वाटत असेल तर आय एम सॉरी. मला वाटलं होतं तू तरी समजून घेशील, पण काय सांग ना. पण काय? तू स्मार्ट आहेस मला वाटलं. आहे मी स्मार्ट? मग हाऊ डेअर यू टू स्लॅप मी? आर्या, का मारलंस? आम्ही मंदिराच्या जागी रिसॉर्ट करतोय म्हणून? हाऊ सिक ऑफ यू. सॉरी हा सई, तुला जास्त लागलं नाही ना? सो सॉरी. हे प्लॅन मध्ये ठरलं नव्हतं. वय वय वय, अगं पण हे बघ, हे काही बी प्लॅन मध्ये नव्हतं. पण हे बघ, आता आपला पहिला प्लॅन सक्सेसफुल झालाय ना, आता दुसरा प्लॅन. दुसरा प्लॅन? हे कर 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 कर. काय करताय तुम्ही ताई? तू इथंच थांब, मी आले. हे घे, हे ठेव आता. हा मी येते. ताई, अमोघ, बोलू का याच्याशी सई आणि माझ्या वादाबद्दल? नाही, नको. काळूबाईचा विषय निघेल आणि काय बोलायचं होतं? नाही. गुड नाईट. ते हळदी कुंकू हिच्या मनाविरुद्ध तर झालं नाहीये ना? अहो सईला कुठे पाहिलं का? नाही म्हणजे ती रूम मध्ये बी नाहीये. काय झालं बहिणी? अहो ते मगाशी तुमचं आणि आर्याचं हळदी कुंकू झालं ना, म्हणून थोडीशी डिस्टर्ब आहे. भाऊजी, अहो ते उदास झाली की टेरेसवर जाऊन बसते ना. वय वय, मी बघून येते. वहिनी, मी तिच्याशी बोलतो. भाऊजी मी बघ. वहिनी एक मिनिट, मी समजावतो तुला. आर्या, संक्रांत संपली, आता किंक्रांत सुरू. सई, तू आत दरवाजाला कडी कुणी केलंय? सोड, तुला खरं नाही वाटणार. सई सांग तरी मला. म्हटलं ना जाऊ दे. सांगणार आहेस का तुम्हाला? सई सई सई, काय झालंय? हे असं कोण वागू शकतं माझ्याशी? कुणाचा राग आहे माझ्यावर या घरात? हे असं थंडीत मला कुडकुडत बंद करून कुणाला आनंद मिळणार आहे? नाही नाही, तुझी काहीतरी चूक होते. ऐक सई, तिचं नाव घेण्याची हिंमत नाहीये तुझ्यात. अगं पण काय झालंय सांग तरी मला.
मी सांगून विश्वास बसणार आहे का तुझा? तू सांगून तर बघ. तू वकील आहेस आणि तुला प्रूफ लागतो ना. हे घे. माझ्या मैत्रिणीशी बोलत होते, कॉल रेकॉर्डर ऑन होता, ऐक. मी तुला जेन्युइनली रिक्वेस्ट करते सई, आई काळूबाईला या विषयात आणू नकोस. आणि काळूबाईचं देऊळ नाहीसं करण्याची ताकद कुणामध्येच नाहीये. आणि तसंही इतर जागा आहेत की मावळखेडमध्ये, त्यामुळे देवळाच्या जागेचा हट्ट सोडून टाका प्लीज. माझ्या प्रोफेशनल डिसिजन मध्ये इंटरफिअर नाही करायचा. आणि तसंही काळूबाईला इथे कोणीच मानत नाही. दादासाहेब नाहीत, भाऊसाहेब नाही, मी नाही आणि अमोघही नाही. त्यामुळे तुझ्या भावनांचा विचार करून आम्ही आमच्या रिसॉर्टचा प्लॅन ड्रॉप करू असं जर तुला वाटत असेल तर आय एम सॉरी. हाऊ कॅन यू टू स्लॅप मी? आर्या, का मारलंस? आम्ही मंदिराच्या जागी रिसॉर्ट करतोय म्हणून? हाऊ सिक. She slapped me. आजपर्यंत माझ्या आई वडिलांनी सुद्धा माझ्यावर कधी हात उचलला नव्हता आणि आज त्या मुलीने. पण मी सगळं सहन करते. इथे आल्यापासून जे जे घडतंय ते सगळं सहन करते मी. आज त्या नारायणीने येऊन माझा अपमान केला तरीही मी तो सहन केला. का? बिकॉज आय लव्ह यू, यू फूल. मी माझं घरदार, माझे आई वडील सगळं सोडून इथे आले बिकॉज आय लव्ह यू. आणि हे आत्ता जे घडलं ते कशासाठी? त्या काळूबाईच्या मंदिराच्या जागी आपण रिसॉर्ट बांधतोय म्हणून फक्त. तिने मला प्रॉमिस केलं होतं की हा विषय ती सोडून देईल. प्रॉमिस तर तू पण केलं होतंस मला लग्नाचं, पण असं मोडलंस ना. मला एक गोष्ट कळत नाहीये, ती स्वतःला या घरची सून म्हणवते ना, तुझी बायको म्हणवते ना. मला माहित नाही तुमचं काय रिलेशन आहे, पण ती मानते ना ते. मग तरीही घरच्यांच्या विरोधात जाऊन ती हे सगळं का करतेय? कारण तिला तुझा सपोर्ट आहे. काय मिळालं सपोर्ट करून? शेवटी मोडलंच ना तिने प्रॉमिस. तुझा नाही विश्वास बसत आहे का अजून? चल आपण तिला विचारू. चल. सई सई थांब ना. सई 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 थांब थांब. मी बोलतो तिच्याशी. जा बोल अजून, म्हणजे तिला वाटेल मी तुझे कान भरलेत. मी बोलतो प्लीज. सई, अगो काय कमाल केलीस तू. नाही म्हणजे एवढं चांगलं खोटं तर मी पण नाही बोलत. हा खरंच मला हे सगळं नव्हतं करायचं ताई, पण अमोकच्या आयुष्यातली माझी जागा कुणीच नाही घेऊ शकत. होय, समज माहितीये का मला. हे सगळं आपण तुझ्या प्रेमासाठीच तर करतोय ना. आणि ते म्हणतात ना, प्रेमात एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. हा तेच काय ते. तू काळजी करू नकोस. बघ आता आपले दोन्ही बी प्लॅन सक्सेसफुल झालेत. आता प्लॅन तिसरा. तिसरा? तुझ्याशी बोलायचंय मला. अरे काय? घरातल्यांच्या विरोधात जाऊन त्यांच्याशी भांडलो मी. प्रत्येक वेळी तुला डिफेंड केलं मी. खळू सगळे झोपलेत. तुझ्या गोष्टी पटल्या नाहीत मला, पण सिरियसली ऐकल्या मी. अगं परवापर्यंत तुझी इंट्युशन्स खरी होती. ही गोष्ट सुद्धा ना इगो बाजूला ठेवून ऑनेस्टली मान्य केली होती मी. तू काय केलं? हं? काय? एकाच गोष्टीची अपेक्षा केली होती का मी. प्रॉमिस तोडलायस तू आर्या. खोटं प्रॉमिस केलंस तू मला. खोटं प्रॉमिस. खोटं प्रॉमिस? अगो खळू. गोळी लागल्यानंतर बरा होताना घरात शांतता राहावी म्हणून काळूबाईचा विषय सोडून दे इतकी छोटी रिक्वेस्ट केली होती मी तुला. आणि तसं प्रॉमिसही केलं होतंस तुम्हाला.
प्रॉमिस तोडलंस तू माझं. तू अजूनही काळूबाईचा विषय सोडलेला नाहीयेस. तुला कसं कळलं? का कळायला नको होता? सई, काळूबाईवरून भांडलीस तिच्याशी तू. त्या देवळाच्या जागी मंदिर होणार याचा सगळा दोष तू तिला दिलास आणि काय केलास? कानाखाली मारलीस. कानाखाली नाही अमोघ. सईने प्रूफ दाखवलाय मला. तुम्हा दोघींच्या बोलण्याचं रेकॉर्डिंग ऐकवलंय तिने मला. रेकॉर्डिंग हो. नाही अमोघ, आमच्यामध्ये डिस्कशन सुरू होतं, पण विश्वास ठेव माझ्यावर. एकदा ठेवला होता विश्वास. तू काळूबाईचा विषय सोडून दिलास हे सगळ्यांना सांगितलं होतं. आता कसा विश्वास ठेवू तुझ्यावर? हे बघ अमोघ, मी काय सरळ आहे ना. तुला नाती आणि मैत्री यापेक्षा काळूबाई इम्पॉर्टंट आहे. ॲज यू विश. एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे माझ्याकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवू नकोस. सुद्धा भेदू माया सगळ्या जळसाची कुरड्या केसाची कजळ मुक्याची चुटी. होठोटला काय सुद्धा भेदू माया सगळ्या जळसाची कुरड्या केसाची कजळ मुक्याची चुटी. मला पुन्हा बोलावणे मागचं प्रयोजन? मोठा खेळ करायचा आहे तुला. कधी? किंक्रांत येणार आहे. किंक्रांत येणार आहे म्हणजे माझी शक्ती वाढणार. काळूबाईनं 2 पावलं पुढे टाकली. माझी साधना असं सांगते, आधी एका विशिष्ट नक्षत्रात जन्मलेली व्यक्तीच आर्याला मारू शकत होती. आता ग्रहमान बदललंय. उद्या दुपारी 2 ते 6 या वेळेत आर्याला कुणीही मारू शकतं. अगदी कुणीही. असुरराज लाख्यासुराचा जय जयकार असो. लाख्यासुराची सावली. ही संधी तुला सोडायची नाही. या 4 तासात तुला आर्याला मारायचं आहे. त्यासाठी मी तुला दैत्य रूप देणार.
आर्याला मारायला सिद्ध झालायस. लक्षात असू दे, तुझ्याकडे फक्त 4 तास आहेत. 4 तास. तू का नको म्हणतेस पण? ती सई खोटं बोलतेय तर अमोघला कळायला पाहिजे. मला नाही पटत हे समज. आणि अमोघला तरी कसं पटतंय ग तू सईला मारलंस म्हणून? हा काय नाही, आपण जाऊ सांगूया अमोघला. नाही आजी, नको. तुम्ही जर आता त्याच्याकडे गेलात तर मी तुमच्याकडे चहाडी केली असं वाटेल त्याला, आणि तो आणखी चिडेल माझ्यावर. अगं चिडू दे ना, पण आपण का खोटे आरोप सहन करायचे? पण तो आरोप खोटा आहे असं त्याला नाही ना वाटत आजी. आता आपण त्याला कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचा विश्वास बसणार नाही. मला वाईट फक्त याच गोष्टीचं वाटतंय की अमोघने माझ्यावर अविश्वास दाखवला. तीच बात आहे, तोच दिवा आहे, तरी निरंजन का लागत नाहीये? माझ्याकडून काळूबाईच्या बाबतीत काही चूक तर नाही घडली आहे ना? नाही नाही, तसं तर काही वाटत नाहीये, पण दिव्याची वाट पेटत नाहीये म्हणजे काहीतरी अशुभच. अमोघ माझ्यावर रागवलाय. याहून आणखी अशुभ काय असणार आहे काकू? आई, आवाज किंक्रांत आहे आणि हे असे विचित्र संकेत. मला तर भीतीच वाटायला लागलीये. म्हणूनच म्हणते आपण जाऊ अमोघकडे. नाही, नको आजी. अनावधानाने अमोघकडून जर तुमचा अपमान झाला तर मला नाही आवडणार. अमोघचं प्रेम माझ्या नशिबात नाहीये याची पूर्णपणे जाणीव आहे मला, आणि त्याबद्दल माझी काही तक्रारही नाहीये. कोणावर तरी अन्याय करून अमोघचं प्रेम मिळवायचं हे माझ्या मनाला पटतच नाही. पण आता मी या घरात राहते ते फक्त या घरात आणि या गावात काळूबाईची पुन्हा स्थापना करण्यासाठी, अमोघचं मन राखण्यासाठी आणि वाट टाळण्यासाठी. मी काळूबाईचा विषय सोडलाय अशी आपण त्याची समजूत घालून दिली होती, पण आता मी त्याला सगळं जाऊन खरं सांगणार आहे. सांगणार आहे मी त्याला की काळूबाई मला प्राणाहून प्रिय आहे. मी काळूबाईचा विषय नाही सोडू शकत. आता यापुढे अमोघने माझ्याशी कसं वागायचं हे त्याने ठरवायचं. त्याची मर्जी आहे. काळूबाईच्या नावानं सांग भलं. अगं, गुरुजींचा फोन आहे. ऐक, आज दुपारी 2 ते 6च्या दरम्यान आर्याला काहीही करून घराच्या बाहेर काढायचं आणि माळ रानावर घेऊन ये. आर्याला माळ रानावर का हो? उलट प्रश्न विचारू नकोस. अहो नाही गुरुजी, तसं म्हणणं नव्हतं. ते विषय कळायला असतं तर बरं झालं असतं. मूर्ख माणूस आहेस तू. 1 नंबरचा मूर्ख माणूस आहेस तू. हाच फरक आहे तुझ्यात आणि माधवामध्ये. माधवा कुठलीही शंका न घेता मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तंतोतंत पाळतो. गुरुजी, अहो मी पण शंका घेत नाहीये. मी स्वतः घेऊन. तू यायची गरज नाही. फक्त आर्या, फक्त आर्या. अहो काय म्हणले गुरुजी? आर्याला माळ रानावर पाठवायला सांगितले. माळ रानावर?
माझ्या दैत्या. वा, या सगळ्या सोपस्कारामुळे तुला थोडस बळ मिळेल. काळूबाईनं पाठवलेलं ते हतियार म्हणून काढलंच पाहिजे. त्या आर्याला संपवलंच पाहिजे. लाख्या सुराची सावली. अमोघ अमोघ प्लीज माझं ऐकून घे. मी खरंच सईवर हात उचललेला नाहीये. तुला जे प्लीज. बोलायचं होतं ते तू बोललीस. पण खरं काय ते ऐकून तरी घे प्लीज. अजिबात नाही. तुला जे बोलायचं होतं ते तू बोललीस. मीही बोललो. आणि जे कळायला हवं होतं ना ते कळून चुकलंय आता. बोल. काय? तुझं काहीतरी काम असेल म्हणून आला असशील ना. बोल. नाही, मला सईने इथे यायला सांगितलं. तुझं काही काम आहे का? नाही रे बाबा, माझं काही बी काम नाही. अरे बाबा, तिचं काहीतरी काम असेल म्हणून तिने बोलवलं असेल. नाही ग, तसं असतं तर तिने बाहेरच सांगितलं असतं ना. कॉल केला असता. इथे का बोलावलं? तेही ती इथे नसताना. खोटं का बोलली असेल? तुझ्याकडून हे एक्सपेक्टेड नव्हतं. नाही म्हणजे तुझ्याबद्दल माझं मत कम्प्लिटली वेगळं होतं. पण मालतीताईंचं ऐकून तूही खोटं वागायला लागलीस. मी कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं नाही हे तू नाही सांगायचंस मला. आणि तसंही तुझ्यामुळे मला जो त्रास होतोय ना त्या बदल्यात मी फारच माइल्ड वागते तुझ्याशी. सई, क्लोज द डोर. अगं पण शीतलताई कुठे? तू का आणलंस हे? नाही, मला सांग की तू इथे मला यायला बस. मला सांग तर आधी. काय गे मुली, खोटं का बोलली तू? तुम्हाला दोघांना एकमेकांबरोबर वेळ घालवता यावा, एकमेकांची गप्पा मारता याव्यात म्हणून. ऍक्च्युली अमोघ मला नेहमी सांगायचा मुंबईला असताना की त्याला तुमच्या बरोबर टाइम स्पेंड करायला मिळत नाही. एक तर तो तरी मुंबईत असतो, नाहीतर इथे असल्यावर तुम्ही तरी बिझी असता, नाहीतर तुमच्या भोवती सतत कोण ना कोणतरी असतं. मी आल्यापासून बघतेय ना, तो खूप मिस करतो तुम्हाला. हो ना? म्हणून मी खोटं बोलले. सॉरी. आता तुम्ही चहा घ्या, एकमेकांची गप्पा मारा आणि एन्जॉय करा तुमचा वेळ. मी इथे बाहेरच थांबणार आहे आणि कुणालाही आत सोडणार नाहीये. आणि मीही थांबणार नाहीये तुमच्यामध्ये. थांब. माझ्या लेकाला आणि मला एकत्र आणणारी मुलगी आमच्या मध्ये कशी असेल ग? आणि तू बी मला लेकीसारखीच आहे. बस. नाही नको. मी अमोघ, हा बस ना, तू ये ना प्लीज. ये, बस बस. लई छान वाटलं बघ. माझ्या मुलाचा आणि माझ्या मनाचा विचार करणारी कुणीतरी आहे. लई बरं वाटलं. हे घ्या. थँक्स. आणि तुला ग? ठीक आहे. मी बी हेच म्हणणार होते.
आम्हाला सवय कॉलेज पासूनच आम्ही प्रत्येक गोष्ट शेअर करतो. सई अमोघ अमोघ ऐक ना प्लीज प्लीज खरं काय ते ऐकून घे प्लीज. अमोघ अमोघ बोल ना माझ्याशी. अमोघ प्लीज. खरं काय ते कळलंय त्याला, त्यामुळे आता आम्हाला दोघांना त्रास देऊ नकोस आणि आमच्या मध्येही येऊ नकोस. माझी तुझ्याशी पर्सनल दुश्मनी नाहीये, पण आमच्या दोघांपासून लांब राहायचं. अमुकचं प्रेम माझ्या नशिबात नाहीये हे मी कसं मान्य केलंय, स्वतःला पटवून दिलंय. पण अमुक मला खोटी समजतो, हे नाही सहन होते मला. तो माझ्यापासून दूर राहिला तरी चालेल, पण त्याचा राग आणि त्याचं असं तोडून वागणं नाही सहन होते. प्लीज काळूबाई, जीव कासावीस झालाय ग माझा. काहीतरी कर. माझ्यावरचा त्याचा विश्वास मला परत मिळवून दे प्लीज. तुझ्याशिवाय कोणीच करू नाही शकणार हे. कर आता काहीतरी. अहो मालती ताई, अहो अहो काय चाललंय तुमचं? का माझ्या जीवावर उठलाय? हवंय तरी काय तुम्हाला? आम्हाला जे हवं ते आम्ही मिळवू. तुला लई त्रास दिला आजपर्यंत, म्हटलं थोडं एंटरटेन करावं. माझ्याकडे की नाही शॉर्ट फिल्म आहे, तुला दाखवायचे. तसे माझ्याकडे बरेच पिक्चर आहेत, तुला आधी दाखवलेत की. संकेतचा झाला, पंडितचा झाला, आणि आजच्या पिक्चरचं टायटल आहे मंदा. कोणालाच सोडणार नाही आहात का तुम्ही? अहो काय हवंय तरी काय तुम्हाला? सांगितलं नव, आम्हाला जे हवं ते आम्ही मिळवू. आणि आमचं तर सोडच. आता जर तुला तुझ्या मंदाचा जीव हवा असेल तर आम्ही जे सांगू तसं करायचं. तर दिसतंय पठाण, त्याच्या पलीकडं माळरा नाही, तिकडं लगोलग पोचायचं. काही प्रश्न विचारायचे नाहीत, धावत जायचं, लगोलग तिकडं पोचायचं. समध्या प्रश्नांची उत्तर तिकडं मिळते. आणि हो, गुपचूप जायचं बरं का. नाही तर खाली जाऊन अरे अमोग, आओ आजी, आओ सुशीला काकी, बघा ना यांचं काय चाललंय, काय करतायत, हे असलं कीर्तन गायचं नाही बरं का. हा, या कानाचं दुसऱ्या कानाला कळता कामा नये, नाही तर तुझी मंदा गेलीच समज. नाही नाही प्लीज, तुम्ही सांगाल ते करीन मी, पण मंदा आत्याला काही करू नका. कसली घाबरली हो? घाबरूनच राहायला पाहिजे, तरच. चांदीचा छल्ला आणि तिजोरीच्या किल्ल्या, मालतीच्या कमरला. खूप काळजी वाटते ग मंदा आत्या तुझी, पण घाबरू नकोस, मी येतेय. तिथे काय वाढून ठेवलंय कोण जाणे. मिलिंद आणि मालतीचाच उद्योग आहे सगळा, म्हणजे नक्की नेहमीप्रमाणे जीवावरच संकट असणार. कोणाला सांगूही शकत नाही. मंदा आत्याच्या जीवाची रिस्क नाही घ्यायची मला, पण जायच्या आधी अमोघला भेटून त्याचा गैरसमज दूर करण्याचा एक प्रयत्न करू का? सो हा जो कॉर्नर आहे ना 7 गुंठ्याचा, ऐक ना, हा मला नाही काम करून आता खूप कंटाळा आलाय. मग मग आपण एक काम करूया,
तुला आठवतं आपण पिकनिकला गेलो होतो नदीवर आणि मी पाय घसरून पडत असताना तुम्हाला पकडलं होतंस? तो फोटो आहे पिकनिक फोल्डर मध्ये, तो शोध ना प्लीज. शोध ना, शोध शोध शोध. का ग, दरवाजा का लावलास? अरे ते नोकर वगैरे बघत असतात, मला नाही आवडत. मला आता हे असे अपमान पचवायला हवे. काळूबाईच्या मनात जर हेच असेल तर मान्य आहे मला. चला किती गुरुजींना फोन करून सांगू दे. हॅलो गुरुजी, दूर घेतो पाहिजे. ती आरे निघाली माळा रानावर जायला. बरं ठेवतो. चला चला लवकर, ती पोहोचेल मला. आपण तिच्या आधी पोहोचू. ते कसं आता? ती चालत चालली, आपण गाडीने जाऊ. चल. आर्या निघाली. तुझ्या कामाला सुरुवात झाली. जा आणि त्या आर्याला संपवून टाक. लाख्यासुराचा जय जयकार असो. याकडे फक्त 4 तास आहेत. काळूबाई, किंक्रांत आहे आज. किंक्रांत, माझ्या ताकदीचा दिवस. आज तू मला नाही हरवू शकणार. आज आर्या संपणार. दैत्या, हे असंच घडवून आणायला पाहिजेस तू. हे असंच घडणार. काळूबाई, मीच जिंकणार. सावली लाख्यासुराची सावली.
प्लीज प्लीज काळूबाई, माझ्या मंद आत्याला काहीही होऊ देऊ नकोस. बिचारीने खूप सोसलंय ग. आता तिला फक्त सुख द्यायचंय मला. प्लीज काळूबाई, तिला वाचव, मला शक्ती दे. माझ्या मंद आत्याला सुखरूप ठेव. माझा हात सोडू नकोस प्लीज. बाई, काटा रुतलाय ग पायात, काढशील का? थांब, इथे बघू. तू चप्पल का नाही घातलीयस? आता पुन्हा काटा रुतेल ना. मी असं अनुवानीच फिरत असतो, मला सवय आहे. अजिबात चांगली सवय नाहीये. आता पुढच्या वेळेला घरातून निघताना चप्पल घालून निघायचं. काय पण तू तुझं नाव नाही सांगितलंस. माझं नाव शार्दूल. माझं नाव आर्या आहे, पण आता मला उशीर होतोय, मी निघते. आई आणि ताई म्हणजे? आर्या म्हणजे पार्वतीचं नाव आणि माझ्या आईचं नाव आहे पार्वती, म्हणजे आई आणि ताई. हो का? बरं, आता मला जाऊ दे. मी पण येणार. अरे काय? कारण आईने सांगितलंय जर कोणी आपल्याला मदत केली तर आपण पण त्यांची मदत केली पाहिजे. तू काय मदत करशील मला बाळा? सांगून तर बघ, जगात अशी एकही गोष्ट नाही जी मी करू शकत नाही. माझ्या आईने मला तेवढी ताकद दिलीये. हो का? मग वेळ येईल तेव्हा नक्की मदत कर मला, पण आता घरी जा. नाही, मी रागवे ना तुला आता शार्दूल. सरळ घरी जा. इथे तर कुणी बी नाहीये. त्या गुरुजींनी शिंडी लावली बहुतेक आपल्याला. अहो धीर धरा की जरा. तिथे गुरुजींनी काय सांगितलेलं, त्या आर्याला फक्त एकटीला पाठवा. तरी बी आपण आलोय ना, जरा कळ सोसा की. बरं झालं आपण लवकर आलो, म्हणजे टाइम टू टाइम समजा कळेल बघा आपल्याला. पण मला ना लई घाई झाली आहे माहितीये. असं पहिल्यांदाच होतंय ग. म्हणजे आर्याला त्रास द्यायचाय. हा प्लॅन कोणीतरी दुसऱ्याने आखलाय, आपण फक्त मजा घ्यायची. अहो हा तर तू विराटचा विषय आहे ना. तू इथं काय करतो? हा बाई, म्हणजे नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन आहे बघा. अगं जातीनं आलाय म्हणजे धमाकाच होणार आहे. आपल्याला काय मजाच घ्यायची. चल अरे शार्दूल, तू काय येतोयस माझ्या मागे मागे? माझ्या आईने सांगितलंय तसं. काय सांगितलं आईने? नाही म्हणजे आमची म्हैस दुपारपासून हरवली आहे ना, म्हणून चाललोय महाराणाकडे. नाही नाही, महाराणावर मंद आत्या, ते मिलिंद मालती. काहीतरी भयंकर घडेल तिथे. तिथे हा निष्पाप मुलगा नको. उगीच त्याच्या जीवाला काहीतरी धोका पोचायचा. नाही नाही, तू असं एकट्याने ओसाड महाराणावर जाणं योग्य नाहीये. सरळ घरी जा.
मला भीती नाही वाटत कसलीच. मी एकटाच पुरून उरतो सगळ्यांना. शिवाय तूही आहेस तिथे. तू जाणार आहेस ना तिथे? मी नाही जाणार आणि तूही जायचं नाही. नाही, मी जाणार महाराणाकडे. शार्दूल नाही, तुला तुझ्या आईची शपथ आहे. सरळ घरी जा. अगं ताई, आईची शपथ घातलीस. ठीक आहे, बघतो.